मला खायला खूप आवडतं, सो माझ्याकडे नेहमी येताना माझं लाडकं बास्केट असतं. तर या बास्केटमध्ये आता तरी बराच उशीर झाला आहे, त्यामुळे तुम्हाला आता कितपत ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे माहीत नाही. पण रोज सकाळी उठल्यानंतर आम्ही तिघीजणी राहतो आम्ही घरी, मी, माझी बहीण आणि आमची रूममेट गौरी. सो जो कोणी लवकर उठतो किंवा जो कोणी लवकर उठतो त्याला ती व्यक्ती ब्रेकफास्ट बनवते आणि लंच बनवते. सो जर माझा लवकरचा कॉल टाईम आहे तर मी लवकर उठणार आणि मी लंच ब्रेकफास्ट बनवणार. तर मी जनरली सेटवरचं काही खात नाही, कारण ते आपल्याप्रमाणे नसतं बनवलं, सगळ्यांप्रमाणे बनवलं असतं. सो मला आवडतं त्या पद्धतीचं मी जेवण बनवते. सो आज माझ्या बास्केटमध्ये काय आहे, सो हे मी विदाऊट फेल घेते. ही विटॅमिन सीची गोळी आहे आणि आय थिंक ह्यासाठी प्रिस्क्रिप्शन लागत नाही. ह्यामध्ये खूप प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं, ऑलमोस्ट एका संत्र्याची ताकद असते ह्यामध्ये. सो नुसतं पाण्याबरोबर घ्यायची गोळी आहे ही. याने खूप डिहायड्रेशन होत नाही, एनर्जी लेवल वाढते आणि स्किन चांगली राहते. सो ही मी विदाऊट फेल कॅरी करते. हे माझं स्पेशली उन्हाळ्यातलं मी न चुकता घेणाऱ्या गोष्टी आहेत. त्यानंतर ताक, मी न चुकता ताक पिते उन्हाळ्यामध्ये जनरली लंचनंतर. सो आज मी 2 कार्टन्स कॅरी केलेले, सो 1 मी प्यायले. त्यानंतर उन्हात जर शूट असेल तर हे फक्त माझ्यासाठी नाही आहे, माझ्याबरोबर माझी वंदी असते, मामी असते. सो ज्यांना ही ॲक्च्युली ही पब्लिक बास्केट आहे, मी सगळ्यांसाठी खाऊ आणते. सो हे ग्लुकॉन-डीसुद्धा सेम, कारण उन्हामध्ये शूट करताना आपल्या अननोईंगली खूप आपली एनर्जी जात असते, आपण खूप डिहायड्रेट होतो आणि आपल्याला कळतही नाही की आपण का लो फील करतो आहे किंवा आपण का इतके डिप्रेस्ड आहोत. संध्याकाळी आपल्याला कळतही नाही, पण ह्याचं कारण असतं की आपण दिवसभर खूप उन्हात शूट केलेलं असतं. सो त्यासाठी कम्प्लिटली आपण हायड्रेटेड असणं खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण तहान लागेपर्यंत वाट बघतो. सो आय वूड सजेस्ट की तशी वाट पाहू नये. तुम्हाला तुम्हाला तहान लागण्याआधीच तुम्ही पाणी प्या. सो मी इथल्या दादानेही सांगून ठेवलं की माझ्या नकळत मला पाणी देत जा. सो मी हाक मारण्याआधीच ते मला बिचारे पाणी आणून द्यायचं. ही व्हेरी स्वीट. त्या व्यतिरिक्त यामध्ये सब्जा असतो माझा, सो सब्जाचं पाणी मी पिते. आणि माझा आंबा माझा जीवकी प्राण आहे. सो मी माझा एक आंबा डेली आणि एक सुरी माझी कॅरी करते आणि एक संध्याकाळी अराऊंड 6 वाजता एक आंबा मी खाते. सो ऑप्शन्स असतात ॲपल किंवा आंबा. सो सध्या आंब्याचा सीझन आहे माझ्याकडे 2च महिन्यात. सो मी त्या बाबतीत तरी डाएटचा विचार करत नाही आहे, मी खाते बिंदास. डिनर समजा कधी नाईट शिफ्ट म्हणजे लेट होणार असेल तर एक सूपचं पॅकेट ठेवून देते, कारण रात्री जास्त हेवी खाणं योग्य नाही आहे. हे आज मी स्नॅक म्हणून चकली आणलेली. सो चकली माझं ऑलरेडी खाऊन झालेली आहे. आणि हे सगळं झालं, हे माझ्या कॉस्ट्युम दादांनी मला दिलं. मी त्यांना रोज स्पीकर देते. सो ते मला असं वजन वाढवणाऱ्या वस्तू आणून देतात आणि मला त्या खाव्या लागतात. सो मी अजूनही खाल्लं नाही, हे मी नंतरसाठी ठेवलं आहे. बिस्किट्स जनरली मी सगळे नाही खात. सो दिस इज न्यूट्री चॉईस. मी न्यूट्री चॉईस ते पण एक खात. मी जनरली चहाच घेत नाही ॲक्च्युली, कधीतरी ग्रीन टी पिते. बट आय वूड सजेस्ट की उन्हाळ्यामध्ये ग्रीन टी पिऊ नये, कारण त्याने डिहायड्रेशन खूप होतं. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, नेहमी स्वतःजवळ माउथवॉश असावं, म्हणून हे खूपच माइल्ड आहे. सो हे माझ्याकडे नेहमी असतं. सो हे आहे छोटीशी बास्केट. होपफुली तुम्ही नेक्स्ट टाईम माझ्या दुपारच्या जेवणात काय असतं हे पण ह्यात पाहाल. पण आज अनफॉर्च्युनेटली माझा डबा संपलेला आहे. सेपरेट साईड एक फोक आणि एक नॅपकिन मी जवळ ठेवून देते. यू नेवर नो कधी लागेल, कारण मी इतकी फूडी आहे की मला सतत भूक लागत असते. दर 1.5-2 तासांनी मला क्रेविंग होतं खायचं. आणि मग ही माझी मॅजिकल बास्केट मी उघडते आणि त्यात हात घालून काहीतरी काढते. आय होप तुम्हाला आवडलं पाहायला की काय असतं बॅग्समध्ये.